शून्यातून सुरुवात, जिद्दीच्या जोरावर उद्योग विश्वात उभी केलेली भक्कम ओळख. महमूद चांदखाम पठाण यांनी छोट्या गुत्तेदारीच्या कामातून सुरुवात करत इच्छाशक्ती, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर व्यवसायाचा विस्तार केला. आज रस्ते, बांधकाम आणि विविध विकास कामांसोबत ट्रॅक्टर, JCB आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. डायमंड ट्रेडर्स अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हाडोळतीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील विविध साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देत त्यांनी व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. व्यवसायासोबतच ग्रामपंचायत सदस्य म्हणून सामाजिक बांधिलकी जपत, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासह सर्व समाजांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. स्वतःच्या कर्तृत्वासोबत अनेकांना रोजगार आणि स्वावलंबनाची संधी देणारे महमूद पठाण यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. नमस्कार, माझं नाव महमूद चांदखाम पठाण. मी राहणार हडोती. सुरुवातीला माझे वडील ह्या गावचे 10 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत मी छोटं मोठं काम करत होतो. माझे वडील ज्यावेळेस थकले त्यावेळेस मी गुत्तेदारी आमची जवळपास 15 वर्ष बंद पडली. त्याच्यानंतर मी 2017 मध्ये छोटे 2 लाखाचे 3 लाखाचे कामं घ्यायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात निदर्शनास आलं की बाबा आपल्याला जनतेसाठी ग्रामीण भागात बिल्डिंग मटेरियलची दुकान अत्यावश्यक आहे आणि हे रेग्युलर लोकाला गरज पडते. प्रत्येक माझ्या गावातला माणूस अहमदपूरला जायचं. तर मी फिरत असताना माझ्या लक्षात आलं की बाबा मी आपल्याला एक छोटी मोठी बिल्डिंग मटेरियलची दुकान आपण चालू करावे. त्यावेळेस मी काही माझ्या शेतीतलं 1 लाख 1.5 लाख 2 लाखाचं सोयाबीन आणि माझ्या छोट्या मोठ्या धंद्यातून गोळा केलेले 2-3 लाखाचं 5-6 लाखाच्या सुरुवात आम्ही बिल्डिंग मटेरियल दुकान चालू केली. ज्यावेळेस मी बिल्डिंग मटेरियलचे दुकान चालू केल्यानंतर आमच्या मुलानं अहोरात्र प्रयत्न करून सिमेंटाची सब डीलर घेतलं आणि सब डीलरमध्ये त्यानं अल्ट्राटेकचा सिमेंट सेल जास्त करून आलं. त्यावेळेस पाटील साहेब म्हणून लातूर जिल्ह्याचे ते काय म्हणतो आपण जिल्ह्याचे मॅनेजर होते. त्यांच्या असं निदर्शनास आले की हा मुलगा होतकरू आहे आणि ह्याला आपल्याला डीलरशिप द्यावं लागते. त्यावेळेस पाटील साहेबांना आम्हाला आमच्याकडं म्हणजे पूर्ण कागदपत्र तयार करून घेऊन सहकार्य करून त्याने आम्हाला डीलरशिप दिली. ज्यावेळेस त्याने डीलरशिप दिल्यानंतर त्यांच्या परत अजून लक्षात आलं की बा हा मुलगा फारच होतकरू आहे आणि ह्याने प्रत्येकाशी भेटीगाठी करून एकतर अल्ट्राटेकचा माल सेल जास्त करते आणि गोरगरीब जनतेसोबत ह्याची लगाव जास्त आहे. लगान गोडीनं वागणं व्यवहार चांगलं करत होतं. त्यावेळेस त्याने आपल्याला अल्ट्राटेकमधूनच एक ओप्पोस कलरची डीलरशिप दिली. कलरची डीलरशिप देत असताना परत अल्ट्राटेक कंपनीला आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्या असं लक्षात आलं की हा परतच चांगलं काम करत असल्यामुळे त्यानं ह्या दुकानला UBSK काउंटर या नावानं परत त्यानं आपल्याला UBSK काउंटर दिली. तर ह्या छत्रछायेखाली कलर, सिमेंट, सळई हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं की बा गोरगरिबाच्या कामासाठी अहमदपूर, शिरूरहून आम्हाला JCB मागवायचं. खोदकामाला घराचे मुळवे असो, मग शेतकऱ्यांचे कालव्याचे काम असो, की कोणाच्या शेतात शेणखत टाकायचं असो, तळ्यातून माती टाकायचं काम असो. आमच्या मुलानं म्हणलं की मग मोठ्या मुलाने की पप्पा आपल्याला JCB घ्यावं लागतं. त्या मुलाला आम्ही ह्या व्यवसायातून आणि काही शेतीच्या उत्पन्नातून त्याला एक JCB घेऊन दिली. ज्यावेळेस त्याला JCB मी घेऊन दिलो त्यावेळेस त्यानं JCBतून चांगल्या पद्धतीने काम करून एक JCB 2 ट्रॅक्टर गोळा केलं. ट्रॅक्टर 2 JCB परत गावातल्या काही ट्रॅक्टर गोळा करून शेतकऱ्याचं सुद्धा त्यानं अतोनात म्हणजे जे काही त्याला म्हणजे हे आपल्याला काय म्हणतो आपण अहमदपूरला जाणे किंवा इकडे जाणे तिकडे जाणं हे न करता हडोतीतच पूर्ण व्यवसाय आमच्या सुरुवात केली. या छोट्याशा उद्योगातून आम्ही फार म्हणजे आता आमचे मुलं चांगलं करत असताना किंवा छोटे धंदे करत असताना या मुलाने पूर्ण सेटअप केले. आणि माझ्या वडिलांचं जे म्हणजे राजकीय म्हणजे जनतेची सेवा करायची आमच्या वडिलांचा छंद होता त्या काळात 1985ला ते 95 पर्यंत असं 10 वर्षाचा कार्यकाळ माझे या गावचे सरपंच होते. त्याच हेतूनं मला पण लोकांनी संधी दिली आणि मी आता तागायत 2 वेळेस ग्रामपंचायत सदस्य या पदावर असून लोकांची जनसेवा करण्याचं पण आम्हाला छंद मिळालं.
आणि मी ह्या गावकऱ्याचं खूप आभारी आहे की बा दोनदा मला असं भरघोस मताने विजयी केले. आणि माझ्या गावात प्रत्येक समाज 18 प्रकार जात आहे. लिंगायत समाज असो, गाजवार म्हणजे कोमटी समाज असो, कोळी समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे. अशा प्रत्येक 18 प्रकार जातीमध्ये जातीचा भेदभाव न करता कुठल्याही वार्डामध्ये जर मी उभा टाकलो तर जनता माझ्या पाठीशी हिरिरीने उभा टाकते. त्याचं कारण आहे की आम्ही आमच्या ह्याच्यात जातीचं याचं त्याचं कुठलंही मीच नाही. माझ्या गावात पण जाती आहे त्याचा भेदभाव बिलकुल नाही. मी ह्या गावकऱ्याचे म्हणजे एवढं आभारी आहे की ह्यांचं ऋण सुद्धा फेडू शकत नाही. तेवढं जसं काम करावं तसं नाही. जनतेने परत जर संधी दिली तर मला खूप इच्छा आहे काम करायची. ज्यावेळेस माझे वडील ह्या गावात सरपंच झाले म्हणजे पूर्ण समाजाची साथ असताना, त्यावेळेस माझ्या वडिलांनी 1989ला जिद्दीनं आणि हिरारीनं 1989ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा केले. आणि त्यावेळेस ग्रामपंचायतीत कुठल्याच प्रकारचा सोर्स नव्हता. तरी बौद्ध समाजाने माझ्या वडिलाला चांगल्यापैकी साथ दिले आणि लातूर जिल्ह्यात पहिला डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा ह्या गावात उभा करण्याचा मान माझ्या वडिलाला भेटला. त्याच्यानंतर आमच्या गावचे उदगीर आणि अहमदपूर या 2 तालुक्याचे वसंतराव पवार म्हणून आमदार होते ह्या गावचे. त्यावेळेस त्या माजी आमदार वसंतराव पवारने माझ्या वडिलाला साथ दिली, शिवराम पवारने साथ दिली, डॉक्टर हेंगणे साहेबांना साथ दिली, बौद्ध समाजाने साथ दिली, मातंग समाजाने साथ दिली. हरी कोटगिरे म्हणून माझ्या वडिलांसोबत उपसरपंच होते, त्याने पण हिरारीने आणि त्यावेळेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण माझ्या वडिलाला साथ दिली. आणि ज्यावेळेस माझ्या वडिलाच्या लक्षात आलं की बा आपल्या गावामध्ये रोगराईसाठी किंवा म्हणजे गरिबाच्या आरोग्याशी आमच्या गावात फक्त आणि फक्त ते काय म्हणतो एक छोटंसं दवाखाना काय म्हणतो आपण त्याला ओपीडी छोटासा, ते फक्त एक नर्स राहायची इथं. त्यावेळेस माझ्या वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्यांच्या मित्राकडून बाबूआप्पा मुरके म्हणून त्यांचे मित्र होते, त्याने माझ्या वडिलांना दान म्हणून 2 एकर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली. आणि हा दवाखाना बाहेर जात असताना त्यांच्या त्या दान देणाऱ्या दानशूर माणसाचं पण मी आभारी आहे. आणि गावकऱ्याच्या आभारी. त्या काळात माझ्या वडिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या गावात दवाखाना आणले आणि लहुजी शाळेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, कागदपत्र तयार केले होते, पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते काम करायचं राहिलं. मग ह्या गावामध्ये महाराष्ट्र बँकेचं आणण्याचे त्यांनी खूप प्रयत्न करून गावात महाराष्ट्र बँक बाजारात असताना इथं ग्रामपंचायतीला जागेमध्ये बांधून त्यांना बिल्डिंग तयार करून दिली. ग्रामपंचायतची बिल्डिंग असो, प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असो, आणि गावाला मिळून मिसळून त्याने 10 वर्षाचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने सांभाळले. आणि त्याच्यानंतरच मला हे छंद लागला की माझ्या वडिलाला जनसेवा करण्याचा म्हणजे मानस होता. आणि त्या पावलावर ध्यान ठेवून मी पण सतत मला जनसेवेचा म्हणजे थोडा छंद लागला की आपण बी काहीतरी जनतेचं देणं लागतं. आणि त्याच माध्यमातून मी थोडं जनतेच्या कामात धीरारीनं जाऊ लागलो. लग्न असो, मातीचं काम असो, कुणाच्या दवाखान्याचं काम असो, अडचणीचं असो, ह्या कामामध्ये मी काम करत असताना जनतेने मला खूप भरभरून साथ दिली. आणि एकदा सोडून 2दा ग्रामपंचायत सदस्य केले. आणि ह्या माध्यमातून माझ्या गावच्या पूर्ण समाजाची, मग बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, लिंगायत समाज असो, कोळी समाज असो, कैकाडी असो, आमच्या गावात परत मग जंगम आहेत, ब्राह्मण समाजाने भरभरून मला साथ दिले. मी ह्या गावचा आणि माझे वडील पण ह्या गावातून जे जे काही कामं केले ते ह्या गावच्या म्हणजे त्यांच्या बी प्रेमापोटी आमच्या वडिलाला हे काम करण्याचं म्हणजे हे भेटलं, काय म्हणतो भाग्य भेटलं. भाग्य झालं माझ्या वडिलाच्या हाताने हे काम केले. त्याच्यानंतर आता मी हे ग्रामीण सचिवालयाच्या हातोनात प्रयत्न केलो. आम्हाला गोविंद केंद्रे साहेबांनी मदत केली. आम्ही 5 लाख रुपयाचा म्हणजे हे आपण काय म्हणतो निधी लोकवाटा गोळा करून शासनाला भरून 25 लाखाचं आम्हाला ग्रामीण सचिवालय भेटलं. आणि ह्या गावामध्ये माझ्या वडिलाच्या हातोवर बी दुकानं सचिव म्हणजे उद्योगासाठी ग्रामपंचायतच्या दुकानं गाळे काढले, त्याचं उत्पन्न ग्रामपंचायत येऊ लागलं. आमच्या बी काळामध्ये मग आम्ही 33 किवी आणली. असंच करत करत सचिवालय आणलं. आणि जे काही आमच्या हाताने अजून काही घडायचं असेल म्हणून मला गावातले लोक बरेच साथ देतात. मी ह्या गावकऱ्याचे हातोनात म्हणजे ऋणात आहे. आणि असंच गावकऱ्याचं मला प्रेम भेटावं एवढीच मी इच्छा करतो.